इतिहास आहे ना, त्यांच्या काही नसूनही ते लोक म्हणतात हा आमच्या इथे खुदाई करा. बौद्ध अनुयायी का बरं नाही आंदोलन का बरं नाही करते की मथुरा आमची आहे, काशी आमचा आहे. म्हणायला पाहिजे, करायला पाहिजे ना. केव्हा तुम्ही कराल? जेव्हा तुम्ही स्वतःचा इतिहास जाणाल. येणाऱ्या पिढीला आपण काय उत्तर देऊ जर आपण महाबोधीला वाचवू शकलो नाही? आपण महाबोधीला वाचवू शकलो, प्राणपणाने वाचवायला पाहिजे. मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंद विचारते भदंत नागसेनांना की धर्माच्या ऱ्हासाचे काय कारण आहे. तेव्हा राजाला भदंत नागसेन सांगतात बौद्ध अनुयायी जेव्हा आपले सणवार विसरतात, बौद्ध तीर्थांची यात्रा करत नाही, आपल्या गुरुजनांचा आदर करत नाही, तेव्हा कोणत्या धर्म विलयास जाते. तोच प्रकरण चालत आहे नाही का? बौद्ध धर्म ऱ्हासाची हे महत्त्वाची कारण आहे, याची आपण समीक्षा करायला पाहिजे. आणि त्याच्यात काय होऊ शकते, काय चांगला होऊ शकते तिथून आपण पाहायला पाहिजे, करायला पाहिजे. इतके शांत कसे मला कळत नाही. बौद्ध अनुयायी काल्पनिक चरित्रांच्या मूर्त्या तुमच्या मंदिरामध्ये देवळामध्ये स्थापित करताय, तरी पण आपण शांत आहोत. का बरं शांत आहोत? आपण फेकत का नाही हा मला प्रश्न पडतो. कोणता तरी व्यक्ती असा करू शकेल का? कोणताही म्हणजे एखादा व्यक्ती करू शकेल का? त्यांच्या देवळामध्ये तुम्ही ठेवता डॉक्टर बाबासाहेबांचा एखादा पुतळा. आता माहिती होईल कसा होते म्हणून. गल्लीच्या दिल्लीपर्यंत जाईल आत्ताच्या आता लगेच मारकाटच्या विषय येऊन नाही, तरी आपण इतके शांत आहोत. काहीच म्हणजे फरक पडत नाही आहे नाही का? तिथे रामाची मूर्ती स्थापित केली, तिथे शिवलिंग स्थापित केला आहे, तरी पण बौद्ध अनुयायी इतके शांत. केव्हापर्यंत शांत राहायला काही कळत नाही आहे. झाला ना तर शांत नाही का? मग झाला ना आतापर्यंत 1000 वर्षापर्यंत शांत राहिला ना, सगळं गमन बसल्या ना. तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्या गर्वाचा विषय आहे तो. गर्वहीन व्यक्ती म्हणजे काय आहे? पशुवत आहे तो. गर्वहीन व्यक्ती म्हणजे मृत व्यक्ती मला वाटते. ज्याचा गर्व नाही आहे तो मृत व्यक्ती आहे. जपायला पाहिजे आपण आपल्या अस्मितांना, आपल्या धार्मिक स्थळांची रक्षा करायला पाहिजे, आपण प्राणपणाने करायला पाहिजे. प्रसंग आला तर जीव द्यायला तयार असायला पाहिजे, परंतु आपण आपल्या धार्मिक स्थळांची रक्षा करायला पाहिजे. केव्हा आपण ह्या सगळ्यासाठी जागृत होऊ, केव्हा आपण एकत्र येऊ, काही कळत नाही आहे. सगळे लोक इतके शांत आहेत, इतके धीर गंभीर कधी होतील मला समजत नाही आहे. त्यांचं बौद्ध अनुयायी फक्त शांत राहूनच जे काही त्यांना तो वाटतं शांत राहूनच सगळं काय म्हणजे शांतीचा वेळ गेला आहे. आता क्रांतीचा वेळ आहे. राजा अशोकांची तलवार जी ठेवली होती ती आता उचलायची वेळ आलेली आहे. उचला, उभे व्हा, स्वतःला प्रश्न विचारा का खरोखर आमच्यामध्ये खरोखर बौद्ध अनुयायी आहो का, आंबेडकरांचे अनुयायी आहो का, हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे आपण. आणि खरोखर जर असाल तर बाबासाहेबांनी इतक्या मेहनतीनं तुम्हाला हा जो बुद्ध शासन दिला आहे त्या बुद्ध शासनाची रक्षा करायलाच पाहिजे. जो व्यक्ती नाही करेल ना तो अनुयायी नाही आहे बाबासाहेबांचा. बुद्ध शासनाला वाचवायला पाहिजे. बुद्ध शासन केव्हा वाचेल नाही का? 1000 वर्षामध्ये आमच्या बौद्ध भिक्षूंची अमानुष कत्तल केली गेली, त्यांचे शीश कापले गेले. बौद्ध विहारानं संघारामांना त्याच्या पायव्यापासून खोदून ठेवला, काहीच नाही वाचू दिला आमच्याकडे. एकूणच महाविहार अंग्रेजांनी दिलाय आम्हाला, त्याला जपायला पाहिजे आम्ही नाही का? जी आमची धरोहर आहे. बाकी तर काही आम्ही मागत नाही आहोत. आम्ही काशीसाठी आंदोलन नाही केलं, मथुरेसाठी आंदोलन नाही करत आहोत. केदारनाथ आमचं आहे, बद्रीनाथ आमचं आहे. राहुल सांगतो सांगून गेले हे बौद्धांचे स्थळ आहेत म्हणून. आम्ही तर सांगत नाही. ऐतिहासिक जे इतिहासकार आहेत महानतम त्यांनी सांगून गेले आहेत की ते बौद्धांचे स्थळ आहे. जगन्नाथपुरीच्या मंदिर तिथे भगवान बुद्धाचा दंत पूजित होता, दंत मंदिर होता, तो पाय्यान सांगून गेले आहेत. ऐतिहासिक प्रमाण आहेत आपल्याकडे. ह्या कुणाच्या म्हणजे ऐकीव गोष्टी नाही आहेत. दगडांच्या छातीवर लिहून गेलेला हा इतिहास आहे आता पण नाही का? तरी पण म्हणजे आपण इतके शांत आहोत, आपण काही बोलतच नाही का? स्वतःला विचार आहे. काही प्रश्न आहेत माझे बौद्ध अनुयायांसाठी, बौद्ध समाजासाठी त्यांनी विचारायला पाहिजे. बाबासाहेबांनी इतक्या मेहनतीनं हा जो बुद्ध शासन आम्हाला दिला, इतकं परिशुद्ध विमल जो शासन आहे त्या शासनाची सुरक्षा आपण करायला पाहिजे. महाबोधी महाविहाराच्या आंदोलन आता इथे जो शांती जो आंदोलन धरणे आंदोलन आहे मान्य आहे, सहभाग आहे, परंतु वेळ आला तर बौद्ध अनुयायांनी उग्र आंदोलनाची तयारी ठेवावी आणि प्रसंगावधान शस्त्र सुद्धा धारण करायची तयारी ठेवावी. विकास भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे